मग काय झालं पुढे हो? मग काही नाही, मग एक दिवस मीच विचारलं तिला काय? 2-3 महिन्यात कायमचा डब्बा देशील कायमचा का? डबा देशील का? तुम्ही प्रपोज केलं डायरेक्ट? हो. तुम्हाला अंदाज आला होता हे कधी ना कधी प्रपोज करणार आहे? हो. कशामुळे हो? हा म्हणजे गप्पा मारायचा, भरपूर फोन करायचा. तुम्हाला हो. सतत? सतत नाही करायचा पण. मग काय यांचं म्हणणं होतं? मी बोलले आई पप्पा हो बोलले तर मी करेन. डबा खाताना विचारलं होतं का आई पप्पांना डबा नाही खाताना? ॲज अ फ्रेंड म्हणून विचारलं ना. पण मग आई पप्पांना न सांगता विचारण्याच्या आधी नाही मी त्याला बोलली की तू आधी आईशी बोल. मग त्यांनी माझ्या आईशी बोलला तो फोनवर की मला तुमची ऐश्वर्या पसंत आहे. तर माझ्या आईंनी म्हणजे फोनवरच बोला. म्हटलं त्यांनी जर परमिशन दिली तर मग मी रेडी आहे करायला. तुमच्या घरी माहिती होतं? माझ्या घरी मी नंतर सांगितलं, काही प्रॉब्लेम नव्हता माझ्या घरी. हां. ते बोलले ठीक आहे, बघ काय तुला करायचं, पुढे तुझ्यावर आहे. पण मग हे घरी कळल्यानंतर तुमच्या दोघांच्याही घरून लगेच होकार झाला? हा नाही, थोडा होतं मागे पुढे याच्या घरी, पण नंतर लगेच होकार झाला, असं काही प्रॉब्लेम नव्हता. हो ना? हां. थोडा वेळ गेला. हा म्हणजे आता इंटरकास्ट आणि इंटरकास्ट म्हणजे हे मराठा आणि मग मी एकुलती एक, मग पप्पांच्या असतं ओळख नाही काय नाही आणि जरा लांब होतं ना, जरा मुंबईत लांब यायचं. आपल्याला माहिती पाहिजे मुलाबद्दल वगैरे बरोबर, असं. मग ते थोडंसं विचार केला. अरे बाई असतं ना की बाबा मग तर सगळी नाही, मग मी चौकशी. तर आईला सांगितलेलंच होतं माझ्या. हां. आणि मग नंतर मग माझी आई आता जाऊन 8 वर्ष झाली. माझी आई नाही तर आई आजारी असताना म्हणजे ह्यांनी विचारलेलंच होतं. माझ्या आईची इच्छा होती की ह्याच्याच बरोबर लग्न करावं. अच्छा, तुमच्या आईकडनं मान्यता होती? हा आईकडनं पण आणि पप्पांकडनं पण. असं काय हे नव्हतं पण फक्त काळजी. पुढे जाऊन व्यवस्थित व्हायला पाहिजे. काळजी हां. होती. बरं तुम्ही यांना का होकार दिला हो? होकार म्हणजे मला त्याचा स्वभाव आवडायचा. काय काय कसा आधी होता? म्हणजे माहित ना. हा काय स्वभाव म्हणजे काय? आधी आवडायचं. त्याने आधी काय होता आणि आता काय आहे ते तरी सांगा. आधी तर काय असं दाखवलं नव्हतं की एवढा रागीट वगैरे असेल. हो? हो. आणि नंतर लग्न झाल्यानंतर कळालं की हा सारखा शॉर्ट टेम्पर आहे. थोड्या थोड्या गोष्टीवरनं चिडत असतो. हे लग्नानंतर कळलं? हा ते डबा खाताना नाही कळलं? नाही कारण का थोडाच वेळ असायचा ना त्यावेळेस काय कळतो. का हो असं स्वतःत बदल केला? नाही, असं काय नाही, थोडा राग येतो पण तेवढ्या पुरता असतो, नंतर हा लगेच तेवढा पुरता असतो. म्हणजे असा राग धरून नाही ठेवत. मनात आला तर नाही एक ठेवत. 5-10 मिनिटं त्याच्यावर. बरं लग्नानंतर यांच्यात जसं यांनी सांगितलं की तुमचं चिडणं हे माझ्या निदर्शनास जास्त आलं म्हणजे यांच्या, तसं तुमच्या निदर्शनास लग्नानंतर यांच्यातले कुठले गुण आले? धाप उठलाय त्याला. विचारच करू. म्हणजे ते थोडी धडपडी आहे. प्रत्येक गोष्ट अशी पडते हातातून लगेच. काही असो ते असं म्हणजे दिवसातून 1-2 गोष्टी तरी पाडते. का हो असं? काय छंद माहिती. छंद असतो काही जणांचा, तसं आहे का? छंद नाही पण जेवताना पाणी सांड किंवा असं काही पण पडतो. म्हणजे आता डब्बा काढायला गेली डब्बा पडतो असं काहीतरी होतच म्हणजे आपोआपच होतं. आज सकाळपासून काय झालं नाही ना? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काय गेल्या ना? महिन्यात हा. 2 चष्मे तोडले तिने. एकाच महिन्यात 2, 15 दिवसामध्ये. 15 दिवस. म्हणजे कसं काय हो? हे कशामुळे? अहो मुलीला झोपायला गेली, चष्मा काढला ना असंच ठेवला. मग तो असाच ना त्याच्यावर पाय ठेवला, फुटला. दुसऱ्यांदा ती रडत होती म्हणून तो रिमलेस होता तर ती खेचायला गेली, मी बाजूला ठेवला आणि असं घेतलं तर बसली त्याच्यावर. मग 1:30 मिनिट राहिलेलं आहे फक्त. रोप आणा, रोप तुळशीचं बाहेर आहे. 50 सेकंद झाली. द्यायचं काय नाही, दिलं की बाद. 1 मिनिट. आणखी नाही, रिंग आणली आहे. राई आणा, राई. किचन मध्ये बघा, वरती बर्नीमध्ये राई आहे बघा. 1 मिनिट 20 सेकंद झाली. लवकर. रिमोट. 20 सेकंद राहिली. 20. रबर द्या, रबर. कपाट मध्ये रबर असेल बघा माझं. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. उभे राहा. सांगा मला काय काय आणलं? राधाकृष्ण, 1 रोप, 2 रबर, 3
रुमाल 4 हा कुकरचा रबर रिंग 4 5 6 आणि ही राणी 7 चला 7 रवा 8 वस्तू आणल्या त्यामुळे 2 बक्षिसं मिळाली. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आता कोण जिंकणार पैठणी बघूया लगेचच. काळी माती हिरवी शेती वसंतराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती. राम बसले राज्यावर सीता बसले अंकावर बाळशीरामरावांचं तेज माझ्या कुंकावर. या ठिकाणी सगळ्या उपस्थित आहेत त्यांचं मनापासून स्वागत. आणि आता कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. बर्वेनगर खुले सभागृह ज्या ठिकाणी आता आपण आहोत ते ठिकाण, या ठिकाणीच हा बर्वेनगर भटवाडीतला गणपती बाप्पा विराजमान होतो. आणि याच प्रांगणामध्ये आज हा खेळ रंगणार आहे. कुणाचं नाव जाहीर होणार बघूया. कोण पैठणीच्या खेळात या वहिनींना आव्हान देणार. नाव आहे रतन पालशेतकर. या 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 नाव सांगा. रतन मनोहर पालशेतकर. कुठे राहता तुम्ही. सिद्धार्थनगर. सिद्धार्थनगर. बरं, यांची ओळख आहे तुमची. हो. कशी काय हो. मी यांच्या इथं काम करतो. काय सांगता. बघितलं इतकी वर्ष यांचं घर. उगाच सांगता का तुम्ही साफसफाई ठेवता घरात म्हणून. बरं, तुमच्या घरी कोण कोण आहे. माझ्या 3 मुली आहेत. लग्न आलं त्यांचा. एक मुलगा मिस्टर. आता घरातलं इकडे कोण आहे. आता घरातले कोण नाही. कोण नाही. मी आहे ना एवढा काय मला विसर. टाळ्या वाजवून शुभेच्छा देवी आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. या खेळामध्ये दोघींनाही संधी मिळणार. प्रत्येकीला 10 संधी आहेत. हा चेंडू इथून टाकल्यानंतर अनुक्रमे 3 टेबल ठेवलेले आहेत. म्हणजे 3 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूचा जर स्पर्श झाला त्यानंतर दुसरा टप्पा आणि त्यानंतर तिसरा टप्पा. जर त्याच क्रमाने हा चेंडू त्या लाकडावरती जर पडत गेला तर 1 2 3 गुण मिळणार. 1 आणि 3 असे डायरेक्ट गुण मिळणार नाहीत. क्रमाने गेले तरच गुण वाढत जाणार आहेत. तेव्हा बघूया 10 संधीमध्ये दोघींपैकी कुणाची गुणसंख्या जास्त होती. या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून घ्या. 1 1 1 1 2 4 5 6. या वहिनींची गुणसंख्या आहे 6. 5 संधी झालेल्या आहेत. 5 संधी तुमच्यासाठी. 1 2 2 गुण. 2 आणि 3 5. 1 2 5 आणि 2 7 गुण. पाय पुढे होता त्यामुळे हा गुण बाद झाला. 1 ओके. या वहिनींची गुणसंख्या आहे 8. आता 5 संधी तुमच्यासाठी. तुम्ही आतापर्यंत 6 गुणांवर आहात. खेळा. 1 2 3 10. 1 2 10 आणि 2 12 13. 13 आणि 2 15. या इथे या वहिनींची गुणसंख्या आहे 15. या वहिनींची गुणसंख्या आतापर्यंत 8 आहे. बघूया काय होणार. 1 2 8 आणि 2 10 11 12 13 14 15 16. अभिनंदन. मग घरी कधी सांगितलं. कोणी सांगितलं. 2 वर्षांनी समजलं. 2 वर्ष. कसं समजलं. जिमला वगैरे जाताना सकाळी पहिला हिला सोडायला जायचं होतं. एकदा हिने फोन केला होता. बाबांनी फोन उचलला. बाबांचा आवाज आणि माझा आवाज सेम येतोय. ती बोलते अरे विनय निघाला नाही. बाबा बोलले हा जिमला गेलाय तो. जिमला गेलाय येईल आता तिकडे.